हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग थोडा ट्रॅजिक आहे कारण की आपल्या गाडीची नंबर प्लेट चोरीला गेली आहे दुसऱ्यांदा. लाईक हे बघू शकतात, ही गाडीची नंबर प्लेट होती ती चोरीला गेली. लाईक मी वेडनेसडेला सकाळी 12:30 वाजता आलेलो खाली बिल्डिंगच्या इथे, काहीतरी काम होतं म्हणून डीके मधनं सामान घ्यायचं होतं. सो सामान घेतलं मी आणि मी घरी गेलो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थर्सडे आला, फ्रायडे आला, 2 दिवस मी खाली उतरलोच नाही, सुट्टी आहे तर घरीच होतो. तर काल रात्री लाईक पप्पा मला दुपारी येऊन बोलले, अरे गाडी जिथे लावली तिथे मुलं खेळत आहेत, तर गाडी जरा दुसरीकडे लाव, नाही तर काच वाच तोडतील. तर मी बोललो ठीक आहे, नंतर उतरतो. तुम्ही रात्री खाली उतरलेलो, तर मी बोललो ठीक आहे, चल आता जागा आहे इथे दुसरीकडे, तर गाडी उचल्या आणि दुसरीकडे लावूया. जेव्हा मी चेक केलं तर गाडीची नंबर प्लेट गायब होती. अँड दिस इज हॅपनिंग सेकंड टाइम. ठीक आहे, लास्ट टाइम मार्च मध्ये झालेलं आणि आता जून मध्ये परत एकदा झालंय. ते किस्मत एवढी फालतू, म्हणजे भाई हे का म्हणजे यू कॅन सी की हे ना हे कोणीतरी असं म्हणजे वरच्यावर निघत नाही ना, असं खेचून काढले, एवढ्या ताकदीने काढले की काय सांगू दुसऱ्यांदा परत एकदा. माझं एवढं डोकं फिरलंय ना. आता मी दाखवतो माझी गाडी कुठे होती. ठीक आहे. माझी गाडी ना कुठेतरी इथे होती, ह्या साईडला. ही ना इथे इथे उभी होती. ठीक आहे. तर एक तिथे कॅमेरा आहे, दाखवतो मी तुम्हाला. तो बघा, त्या कॅमेऱ्यातून कॅप्चर झाली असती, बट आता ही 4 व्हीलर आहे म्हणून झाली नाही. तर आता इथे एक कॅमेरा आहे, हा समोर, दिस वन, हा वाला, हा एक कॅमेरा आहे. तर आता तिथून जर कॅप्चर झाली ही वाली गाडी इकडे, तर मे बी दिसेल. सो आता पप्पा मला बोललेले की आता ये ऑफिसमध्ये जा आणि सीसीटीव्ही चेक कर. बट सॅडली मी थोडा लेट उठलो, तर ऑफिस बंद आहे. तर मे बी मी उद्या जाईन ऑफिसमध्ये चेक कर. मला फक्त माहित असायला पाहिजे की कोणी चोरी केली आहे. ज्यांनी पण चोरी केली ना, आई शपथ त्याच्या बोच्यावर फटके मारेल. लेट्स सी आता काय होतं. आता उद्या येईन मे बी, किंवा संध्याकाळी जेव्हा पण येईन. बट आय होप दिसेल त्या कॅमेऱ्यामध्ये. आय होप की त्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल. एनिवेज, मी तुम्हाला भेटतो उद्या, कारण की आता काय करू नाही शकत, कारण की मला गाडीची नंबर प्लेट पण चेंज करायची आहे. तेव्हा आपण ब्लॉक करीन. बट लेट्स होप की तो भेटू दे. The next day. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग अगेन. सो क्विक अपडेट. तो काल आपण चेक करणार होतो ऑफिसमध्ये जाऊन, तो आपण चेक केले. ऑफिसमध्ये तर दिसत नाही, कारण की हा जो कॅमेरा आहे इथे, त्या कॅमेऱ्याच्या समोर इथे 4 व्हीलर येत होती, तर दिसत नव्हता. जो तिथे जो कॅमेरा होता त्याच्यामध्ये त्या अँगलनुसार माझी गाडी दिसत नव्हती. तर मला वाटलेलं की दिसेल, बट नाही दिसत होतं. सकाळी मी आणि पप्पा गेलेलो ऑफिसमध्ये, इट वॉज नॉट विजिबल. तर पप्पा बोलले सोड, जाऊ दे, नेक्स्ट टाइम पासून गाडी तिथेच लाव जिथे कॅमेरा दिसेल. सो आता मी जातोय गाडीसाठी नंबर प्लेट घ्यायला. 2-3 दुकानं माहिती आहे. लेट सी कुठे भेटेल लवकरात लवकर, कारण की आज संडे आहे आणि उद्यापासून मंडे चालू होतं. आय वॉन्ट इट बिफोर 2 दिवसामध्ये तरी पाहिजे, कारण की आता तर घरीच आहे, बट नंतर कुठे जायला लागलं एमर्जन्सीमध्ये. सो इट्स बेटर टू मेक इट. सो लेट्स गो. तुम आता मोठं ब्लॉगिंग करूया. सो मीट यू गाइस इन अ बिट. सो वी आर रेडी, लेट्स गो. मला 2 ते 3 दुकानं माहिती आहे इथे जिथे नंबर प्लेट येतात. कारण की लास्ट टाइम मी गेलेलो तिथे पण गेलेलो, बट त्याने थोडंसं फसवलेलं मला, कारण की त्यांनी 500 रुपये घेतलेली, एक नंबर प्लेट दिलेली आणि त्यांनी मला लाईक लावून पण दिली नव्हती. तो बोलला की 100 रुपये एक्स्ट्रा लागणार, ते हुक आणायचं असं तसं. तर त्या टायमाला मी थोडा गरीब होतो, तर मी बोललो नको, जाऊ दे, मला हुक नको, अशीच दे, मी लावेल. तो मी अशीच लावलेली की 2-3 वेळा निघत होती. बट ह्या टायमाला मी जाईन तर पूर्ण एकदम फिट करूनच येईन. बट त्याच्याकडे जायच्या अगोदर एक नवीन आहे जो मी लास्ट मंथ बघितलेला. आता मी त्याच्याकडे जायचा विचार करतोय. लेट्स सी त्याच्याकडे पण तेवढाच भाव आहे का की स्वस्तामध्ये होईल. लेट्स सी ना, 2 दुकानं आहे, जाऊया. मस्त संडेची मॉर्निंग आहे. ऍक्च्युली वाटलं नव्हतं मला याच्यावरती एक व्लॉग बनवायला लागेल. म्हणजे काय भाई, काहीतरी लफडा झाला असतो. ओ ओ ओ ओके, सायलेन्सर लफडा. तर मला कळत नाही हे बाईकचं म्हणजे. ओके, आय ऑल्सो लव्ह बाईक अँड ऑल, बट भाई तुम्ही लोक कानून म्हणजे कायद्यामध्ये राहून करा ना जे पण करताय. सायलेन्सर वायलेन्सर कशाला लावतात तुम्ही? चला भाई, फक्त कुठला हवलदारने पकडायला नको. हवलदारने पकडलं तर माझी वाट लागेल. सिरियसली म्हणजे भाई, मला भीती वाटते हवलदार लोकांची, की भाई कधी पकडलं आणि बोलतील की नंबर प्लेट कुठे आहे, आणि दंड मारला तर भाई अजून गरिबीत जाईल. बट एनिवे, आपण ऑलमोस्ट पोहोचलो त्या दुकानावाल्याकडे. आय होप हा स्वस्तात येईल, कारण की स्वस्त तर नाही, बट इट शुड बी गुड लुकिंग. हाय द वे की एकदम विअर्ड आउट करतोय, पण हा इट शुड बी नाईस आणि पूर्ण फिट करून दिला पाहिजे. त्यांनी फसवले मला, परत फसवून नाही घ्यायचं. ह्या मला एकदा सीट फिट लावून घेईन की भाई कोणाच्या बोचामध्ये दम नसणार की माझी नंबर प्लेट परत काढायची नाही. ह्या टायमाला मी शपथ येते की मी गाडी अशा जागेवर लावून तिथे कॅमेरा 4 8
एकदम 4K HD क्वालिटी मध्ये दिसेल असं. हो वाचलो. चलो आपण आलोय. ओके, इथे दुकानवाला आहे बट बंद आहे वाटतं. नाही, चालू आहे चालू आहे. ठीक आहे, चला आता त्याला विचारतो मी नंबर प्लेटचा काय सीन आहे. आय विल मीट यू गाईज इन अ बिट. त्याला विचारून. सो यप गाईज, आपण विचारलेलं की ते बनणार की नाही बनणार. तर ते बोलले की बनेल, बट द थिंग इज की ते इंडियावाले देत नव्हते. म्हणजे लायसन्स प्लेट मध्ये पण 2 टाईप असतात. एक नॉर्मल लायसन्स प्लेट असते आणि एक लायसन्स प्लेट असते त्याच्या नंबरवरती ना इंडिया इंडिया लिहिलेलं असतं. मी तुम्हाला इथे दाखवतो एक रेफरन्स फोटो. तो ऍक्च्युली जर तो नसेल तर हवालदार लोक पकडतात, कारण की तो मेंडेटरी आहे की प्रत्येक 2 व्हीलर 4 व्हीलरच्या गाड्याच्या नंबर प्लेटमध्ये तोच पाहिजे. तो हा तो देत नव्हता. सो आय प्रेफर की नको राहू दे. आता घ्यायचे तर इंडियावालाच घेतला, कारण की माझा जो 5चा नंबर आहे त्याच्यामध्ये इंडिया इंडियावाला आहे. तर आता पुढे जो आहे तो पण इंडियावालाच घेतलेला परवडेल ना. लास्ट टाइम मी बनवलेलं ते इंडियावालाच बनवलेलं. सो जस्ट टेक इंडियावाला आणि लेट्स गो. आणि याच्याकडे ब्रॅकेट्स पण नव्हते, लाईक द होल्डर ऑफ द नंबर प्लेट. तुम्ही विचारायला जाऊ दे, इच्छाकडनं ठेवा. मला कळत नाही यार, माझ्या आयुष्यात कसं का होतं. मी मम्मीला त्याच दिवशी होतं की मम्मी माझ्या नावावरती होम बिम घालून घे, काहीतरी घे. मला वाटतंय की माझ्या पार्टी 7:30 लागली आहे. कारण की भाई दर टायमाचं झालं की माझ्या आयुष्यात असं काही ना काहीतरी होत राहतं. काय सांगू भाई. चला बघूया आता. लेट्स गो. आपण पोहोचलो आहे. इथेच आहे ना दुकान. आता मी हा इथेच आहे. यप इथेच आहे. चला भेटूया आणि विचारूया. भाई नंबर प्लेट बनवा ना आता. आगे का? हाँ आगे का. ब्रैकेट भी लगेगा, ब्रैकेट भी नहीं है उसका. ब्लू कलर का. अच्छा ये वाला. हाँ उसके तो हाथ दिखा रहा है. हाँ हाँ ओके वहाँ पे. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. चला आपल्याला समोरच जायचे क्रॉस करून. हो लास्ट टाइम तर इथे होतं बट आय गेस मी चेंज केले. नंबर प्लेट बनवाना है आगे का स्कूटी का. आपका ब्रैकेट भी नहीं, ब्रैकेट भी लेना पड़ेगा. ब्रैकेट तो उनके पास ही है. किनके पास? उनके पास है. वो वाला. हाँ ठीक है, नंबर प्लेट बनवा दो फिर. उसके लिए पकड़ा क्या? नहीं नहीं, स्टिकर पहले लगा. अरे दूसरी बार गया है नंबर प्लेट. पहले बार चोरी हो गया. अरे वो ब्रैकेट टूटा ही था, मैंने वो वैसे ही लगाया था. तो दूसरी बार स्पीड ब्रेकर पे वो निकल ही गया था. तो बोला ये टाइम ब्रैकेट भी ले लेता हूँ नया सा, पूरा लगा देता हूँ. कितना होगा? नहीं इंडिया वाला चाहिए. इंडिया वाला तो भी तुरंत नहीं मिलेगा आपको. कितना टाइम लगेगा? वो 4 या 5 बजे तक मिलेगा. चलेगा मेरे को आज शाम तक मिल जाएगा ना. हाँ चलेगा चलेगा. क्या क्या लगेगा अपने को? आरसी भी लगेगा. आरसी लगेगा ना. फिर बाकी वो सारा इंडिया विंडिया लिख के आएगा ना नंबर के ऊपर. जैसा है वैसी आएगा. सिर्फ मैंने क्या बोला आपको, वो सीरियल नंबर नहीं है. ठीक है, उसका कोई वांदा नहीं होगा ना लेकिन बाद में. वो आपका कभी का ये गाड़ी लिया है 23 में. 23 का है ना. तो हाँ. आपका तो वो गाड़ी के साथ ही आया होगा. हाँ मेरा गाड़ी के साथ आया. क्या क्या तो बेसिकली गाईस आपलं झालंय. 500 रुपयात तो बोलला होईल करून IND. द थिंग इज की हा सिरियल नंबर एक असतो. म्हणजे इथे बघा हा हा नंबर दिसतोय ना. हा नंबर आहे ना. तो बोलला हा नंबर नाही येणार, कारण की हा नंबर फक्त लाईक जे मॅन्युफॅक्चर करतात, लाईक जी तुम्ही घेतलेली TVS शोरूम कडनं
ते लोक जेव्हा गाडी घेतात तेव्हा तो नंबर येतो, आणि जर तो नंबर पाहिजे तर तुम्हाला RTO मध्ये जायला लागणार 15-20 दिवसाचा झंझट. तर मी त्याला विचारलं की सिरियल नंबर नसेल तर काय लाईक प्रॉब्लेम तर नाही होणार ना? तर तो बोलला की नाही असं काय प्रॉब्लेम तर नाही होणार, फक्त ते लोक IND बघतात, म्हणजे नंबर प्लेटच्या वरती तुमचा IND लोगो आहे की नाही. तर मी बोललो ठीक आहे ते दे बनवून. तर तो बोलला की 5 वाजेपर्यंत ये, म्हणजे ते 2-3 तासामध्ये ये बोलला. तो आता संध्याकाळी मी येणारच आहे, तेव्हा घेतो इथून. फक्त मला विचारायचं की त्याच्याकडे जाऊन विचारतो की मला होल्डर तो लावून देईल का, म्हणजे मला होल्डरची पण गरज आहे. तर त्याच्याकडे एकदा जाऊन ते विचारूया आपण. भाई, नंबर प्लेट लगाने के लिए होल्डर मिलेगा ना? नंबर प्लेट लगाना है तो होल्डर मिलेगा क्या अपने को? हाँ, ब्रैकेट कितना लगेगा इसका? कितना? 80। मैं शाम को लेके आओ, आप लगा के दोगे क्या? मैं पूरा वो फ्रेम लेके आता हूँ गाड़ी का। मैंने नंबर प्लेट बनवाने दिया है, वो लेके आता हूँ, आप लगा के दोगे क्या? क्या? नहीं, वो बनाने के लिए दिया, वो वाला बना के देता है। हाँ तो दे, हाँ आप लेके आ जाओ, मैं करके देता हूँ। मैं शाम को लेके आता हूँ, चलेगा? क्योंकि अभी बनाने के लिए दिया उसको। IND बनाने दिया आपको? हाँ, IND बनाने दिया हाँ तो पूरा। ठीक है, चलेगा शाम को। चलेगा ना? कितना लगेगा क्या? फिटिंग का पूरा? फ्रेम अगर दिया तो, नहीं तो फ्रेम मेरे पास है। नहीं, फ्रेम भी है उसके पास, फ्रेम है फ्रेम ना? भी बोल दिया मैंने उसको। हाँ ठीक है, चलेगा। चलेगा ना? ठीक आहे, थँक्यू हा भाई. चलो गाईस, आपलं दोन्ही काम झालंय, आपण गाडीचं पण दिलंय, आपल्याला होल्डर पण येईल बोलला तो 80 पर्यंत, आणि ठीक आहे चल, फिटिंगचे 100 म्हणजे 600 मध्ये आपलं काम आहे. हेच जर मी लास्ट टाइम केलं असतं तर चायला आता कोणी गाडी उचलली असती. बट या, लेट्स होप. चला आता काय, घरी जाऊया फटाफट, मस्त चिकन आणि वडे खाऊया. Later that same evening. लेट्स गो गाईस. आपल्याला कॉल आलाय, दादा बोलले की प्लेट झाले बनून, ये आणि कलेक्ट कर. सो लेट्स गो फटाफट. आणि आय गेस मम्मी पप्पा पण तिथेच गेले तनुताईकडे. तो टाइम भेटला तर मी तनुताईकडे पण जाईन. लेट्स सी, नॉट डिसाइडेड. गो, लेट्स गो. सॉरी, काय पागल आहे भाई, अशी कोण रिक्षा उभी करतं भाई मध्येच भाडा घ्यायला? पाठ उभा राहा ना, मधल्या मध्ये उभा आहे. देवी गो. आय होप चांगली बनली असेल. तर झाली रेडी? काय? हे लावलं ना ब्रॅकेट? नाही, ब्रॅकेट त्याच्याकडेच जाऊन लावून घेईन ना. इथे सिरियल नंबर असतो, तो येणार नाही बोला दादा इथे ह्या साईडला, पण बाकी सगळे बेस्ट आहे. आय होप ही टोटल नको. MS03EE249 बेस्ट आहे. सॉरी, ब्लॉक करायला विसरलो. दिस वॉज द थिंग आय वॉज सेइंग. हा ब्रॅकेट असतो, याच्यावरती आता आपली नंबर प्लेट लागेल. बाई पूर्ण गाडीच्या हालत ओपनच करून टाकले गाडी. बट यप, आय गेस लवकरात लवकर होऊ दे, म्हणजे मी निघेन सुद्धा फटाफट. लेट्स होप व्हायला पाहिजे. आणि मी सांगेन की असं करायला, म्हणजे असे हे स्क्रू आहे ना, ते स्क्रू मारायला सांगेन. लेट्स सी. सो गाईज, वी आर ॲक्च्युली ऑफिशियली डन विथ दिस. मला परत हे नाही करायचं, मी दाखवतो तुम्हाला. हे त्यांनी ब्रॅकेट लावले, बट आय एम नॉट हॅपी विथ दिस. कारण की हे बघा, इथून थोडं वॉबल आहे, आणि ही ओव्हर चार्ज मी, विच आय डोंट लाईक. सो मी परत इथे तर परत कधी येणार नाही आहे. मी दुसरीकडे जाईन. मला तो बोललेला सकाळी की रॅलीच्या इथे भेटतं, मंदिराच्या इथे, वैष्णोदेवी मंदिर, मी तिथे जाईन. बट इथे मी परत येणार नाही, कारण की दिस इज द सेकंड टाइम ही हॅव कॉस्ट मी ओव्हर. सो वी आर ऑफिशियली डन विथ दिस प्लेस. तर आपण इथे तर परत येणार नाहीत. बट ठीक आहे, मला इम्पॉर्टंट होतं म्हणून मी केलं. नेक्स्ट टाइम मी इथे परत येणारच नाही. सो लेट्स गो होम. भाई मला ना ते थोडंसं, म्हणजे भाई आय एम OCD आहे, ठीक आहे, माझा OCD हिट होतो हे सगळं बघून. तर ते थोडं पण वॉबल करते ना, तर मला ते कसं तरी होतंय की भाई हे पडेल. आय वुड बेटर डू इट माय सेल्फ. मी घरी गेल्यानंतर मी ते स्क्रू ड्रायव्हरने फिक्स करेन, कारण की मला भीती वाटते एकदा झाले तू परत नाही होणार. आणि त्यांनी लाईक मी त्याला बोललेलो नेम प्लेटच्या लाईक नंबर प्लेटच्या आतमधून स्क्रू कर, म्हणजे ते पडणार नाही. त्यांनी ते पण नाही केलंय, तर ते पण मी करून घेणार. मला थोडीशी अशी हे वाटते. सो आय विल डू इट माय सेल्फ. जर तो नाही करत तर काय होतं, मी करीन माझ्याशी. आय डोंट केअर भाई, मी स्वतःहून करीन. सो आता मी घरी जायच्या अगोदर मी नेम प्लेट काढणार आहे. नेम प्लेट का बोलतो,
घरी याच्या अगोदर मी नंबर प्लेट काढणार आहे आणि घरी जाऊन मी ते स्क्रू करीन आणि मग मी उद्या लागेल. ओके, सो आपण इथे आलो आणि इथून कॅमेरा विजिबल आहे. ओके, कॅमेरा दिसतोय, बट त्याच्या अगोदर मला ही नंबर प्लेट काढायची आहे. नाही नंबर, हा ओ भाई नंबर प्लेट बरोबर बोल. सो ही आहे ना, ही थोडीशी इथून आहे ना, इथून तशी वॉबल वॉबल करते. सो मला ही काढायची आहे आणि इथे आहे ना, इथे स्क्रू करून मी डायरेक्ट स्क्रू आतमध्येच टाकेन. सो दॅट्स वन थिंग आय हॅव टू डू. सो मी आता तर नाही करणार, घरी गेल्यावर करेन. सो उद्या कंटिन्यू करते हा ब्लॉग. The next day. सो गाइस, वेलकम बॅक टू द ब्लॉग. तो काल आपण बघितलेलं, आपल्याला आपण हे काढलेलं पूर्ण. भाई विचारू नका, हे काढण्यामध्ये माझी किती हालत टाईट झालेली. बट आता मी नंबर प्लेटला इथे होल पाडले, सो दॅट आता लावतो. हे आहे ना, हे याच्या आतमध्ये जाईल असं आणि मग याच्यावरती ही नंबर प्लेट अशी फिक्स होईल. सो मी हे होल केलेले, कारण की माझं असं होतं की होल केलेलं परवडतं, कारण की नंतर ही पडणार नाही आणि शाबूत राहील. सो लेट्स होप की ही पडू नये. मी तुम्हाला भेटतो हे स्क्रू टाईट केल्यावर, ठीक आहे. सो हॅलो गाईस, इग्नोर ऑल माय स्टफ ओव्हर दिस. बट हां, बेसिकली झाली आहे आपली पूर्ण गाडी सेट, पूर्ण लावलेली आहे. बट द थिंग इज की हे बघा, जे मी सांगितलेलं इथे स्क्रू टाकायचे होते ते मी स्क्रू तर टाकले, बट हा स्क्रू आहे ना, हा पूर्ण आतमध्ये जातच नाही, विच इज ऑल्सो लूज. पण आता हा निघत नाही, कारण की मी ते हा टाकून टाईट केलाय. हा तर टाईटच आहे. सो बेसिकली दिस इज द फ्रंट लुक. आय होप आता ही पडता कामा नाही. फुल टाईट केले, कोणी खेचू पण नाही शकत. कारण की काल रात्री जेव्हा मी हे प्लेट काढत होतो आणि हे सगळं होल्डर काढत होतो ना, निघत नव्हती. माझी हालत टाईट झालेली. मी पप्पांना बोलवलं, त्यांच्याकडनं पण निघत होतं. आम्ही शॉपवरती गेलो तेव्हा जाऊन ती निघाली. सो आय होप की आता निघायला नको. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण की मी खूप थकलोय. आय नो, खूप खूप मोठा ब्लॉग झालाय, बट काय करू आता, चोरी होते. आता मी गाडी इथे उभी केली की डायरेक्ट ते कॅमेऱ्याच्या समोरच येईल ही गाडी. सो आय होप आता जो पण चोर असेल, भाई प्लीज चोरी नको करू यार. मला 700-800 रुपयाचा फटका पडलाय. मला परत एवढा फटका नको यार. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडलाय तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक बाय बाय.